वाटतात तुम्हाला? आम्ही दोघं काम करतो तिथे आणि तुम्ही 365 डेज काम करते. लास्ट कधी वाटलंय तुला? झटपट घरी कोण नसेल, वहिनी वगैरे नसतील किंवा रागवले असतील तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. तर काय म्हणतात मंडळी, नमस्कार. तर तुम्हा सर्वांना पण माझा नमस्कार. तर तुम्हा सर्वांना हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. या खायला पुरणपोळी. हॅपी होली. हे बघा, मम्मानी सकाळी सकाळी उठून पुरणपोळी बनवली आणि एकदम कडक कडक झाली बघा. जास्त झालं. हा, हॅपी हॅपी होली. गणेशचा उपास आहे. भाजी खातोय भाजी. कोण आलाय? आणि आली आमची फेवरेट भूमिषा दीदी. हॅपी होली. होली. तर मम्मा आलेली. हॅपी होली. हे काय बर्थडे आहे काय? हॅपी होली. हा. हॅपी होली बहिणी. हॅपी होली. हॅपी होली बेबी. हॅपी होली दादा. हॅपी होली नवरा. काय होतं? थँक्यू. आणि तुम्हा सर्वांना पण हॅपी होली. तर सकाळी सकाळी सर्व व्हाईट व्हाईट मध्ये दिसतात तुम्हाला, फक्त गणेश आणि वहिनीला सोडून. आणि ते वाईट मध्ये आले म्हणून वाईट काला झाले तुला. काय प्लॅन आहे ना? आज आम्ही जाणार आहोत होली खेळायला विथ डीजे पार्टी. गुड प्रीमियम होली खेळणार आहोत आम्ही. एक धमाल करणार आहोत. आपल्या इकडेच जवळ एक हॉटेल आहे, तिथे जाऊन मस्त एकदम होली खेळणार आहोत. हा, हॉटेलमध्ये आता जेवायला नाही जाणार आहे आम्ही, होळी खेळायला जाणार आहे. हा, होली खेळायला जायला नाही म्हणून आता इथं जेवण करून चाललोय. या सर्वांनी पुरणपोळी खायला. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. होली. हॅलो अनया. हॅलो. कुठे आलोय? कलर पण फ्री दिला. Do me a favor, let's play holy. Holy, happy holy. Walla kandar gore banda chal kana kar gera kandar badi rumal hoy. एन्जॉय ना भूमिशा, फुल एन्जॉय. पण आपली आपली मजा. तिथे तुम्ही जशी मजा करू शकतात तशी मजा आहे. हे बघा अनाया, हॅपी होली. वहिनी हॅपी होली. हॅपी होली. दादा मुलं आज वेगळी होली. पहिल्यांदा आमची पण अशीच पहिल्यांदा होली. हा, तर आमच्या डाएटवाली मम्माला भूक लागली. आम्ही सगळेजण खाऊन आलो. हिने काय नाही खाल्ला. भजी खाऊ. काय खाते? भजी डाएट मध्ये. फ्राईज. आज डाएट तुटणार आहे.
पण बघताय तुम्ही फूड काउंटर सर्व काही आहे, कांदा भजीपासून पावभाजीपासून सर्व काही आहे बघा. फ्राईज खाते मम्मा आणि आम्हाला कुपन सोबत 500 रुपये मिळलेत ना. हा हे बघा 500 रुपये मिळलेत, त्याच खायचा. 250 गेलं, 250चं फ्रेंच फ्राईज. बरीच मंडळी आली बघा नवी मुंबईवरनं. आणि सिमरन आले बघा भेटायला. हॅपी होली तुम्हाला. फुल एन्जॉय. थँक्यू. हॅपी होली. नहीं है रोक कोई. शांति हो. चला फुल एन्जॉय करून आलो आपण. पण जेवण खूप आम्हाला एवढं काही खास वाटलं नाही, म्हणून घरी गणेश मित्र आपला काहीतरी रेसिपी घेऊन आलाय बघा. सर्व तयारी केली. काय केली? आपल्याला बनवतोय चिकन कोलीवाडा. हा, तर महिला मंडळी आपली बसली आराम करतात, दमल्यात त्या नाचून नाचून. तर गणेश मित्र आणि आम्हाला काम दिलंय बघा. काय? चिकन कोलीवाडा. चिकन कोलीवाडा. आज होली निमित्त तुम्हाला खास रेसिपी गणेश मित्राची बघायला मिळते. हे बघा साहित्यामध्ये काय काय सांग एकदा. आपण पहिलं चिकन घेतलंय फ्रेश धुवून. हा त्याच्यानंतर आपण आला लसूण पेस्ट लावणार आहोत त्याला. हा ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं आहे काश्मीरी मसाला, दादाचा आग्रे पोलीस स्पेशल मसाला आणि घरगुती आपला गरम मसाला, हळद, चिकन मसाला, मीठ आणि कोरिएंडर म्हणजे धनिया पावडर, धना पावडर आणि तांदळाचं पीठ आहे आणि कॉर्नफ्लॉवर आहे. हा, चिकन कोलीवाडा बनते आज, त्यानिमित्त हे सर्व साहित्य घेतलं बघा. तर सर्व आधी काय आपल्याला आला लसूण पेस्ट आला लसूण पेस्ट लावायची आहे.
तर भरपूर दिवस आपल्या इकडे क्लाउड किचन सुरू असते. रेसिपीज काही येत नाही, पण आज गणेश मित्र आलाय म्हणून नवीन काहीतरी युनिक स्पेशल रेसिपी घेऊन आलाय बघा. तर नक्की लाईक करा आपल्या गणेश मित्रासाठी. आणि बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला आवाज येत असेल, गप्पा गोष्टी डेटा ट्रान्सफर चालू आहे महिला मंडळींचा. आणि आम्हाला इथे कामाला लावलंय बघा. लाजा वाटतात तुम्हाला? आम्ही दोघं काम करतो तिथे आणि तुम्ही 365 डेज काम करते. लास्ट कधी वाटलंय तुला? चला, खूप चांगला उत्तर भेटला आम्हाला. बॅक टू किचन मध्ये आलोय आणि ते Marination झालं आपलं. मॅरिनेशन पण रेडी आणि झालं. दादा तुझ्या मसाल्यामुळे ना चिकन जे आपण मॅरिनेशन केलं त्याचा कलर बघ हा, किती कलर छान कलर आहे. आणि त्याचा जर स्मेल घेतला तर तुम्हाला आपल्या मसाल्याचा स्मेल सुगंध पण भारी येते ना. भारी येतो. आणि अद्रक लसूणचा पण मस्त सुगंध आलाय बघा. सर्व म्हणजे काही मसाले दाखवले होते त्याच्याने आपण चिकन मॅरिनेट केलंय. चिकन कोलीवाड्याचा मॅरिनेशन झाला. आता कसला घेऊन आलायस? आता आपण एक एअर फ्रायर मध्ये करणार आहोत. दोन रेसिपी दाखवतोय. आता वहिनी थोडा हेल्दी जास्त खातात, त्यांना डीप फ्राय नको आहे. मग एअर फ्राय मध्ये बनवण्यासाठी आपण अरे दुसरा वा. सेम मसाले आहेत आपले याच्यात. त्यात आपल्याला हे नाही टाकायचं आहे, दही टाकायचं आहे आणि लिंबू पिलायचं. सेम आहे ना प्रोसिजर? सेम प्रोसिजर आहे. त्याच्यात आपण कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ टाकलेला, याच्यात आपण दही टाकणार आहोत आणि लिंबू पिळणार आहोत. ओके. कॉर्नफ्लॉवर ऐवजी फक्त दही वापरायचं आहे, बाकी सर्व सेम पद्धत आहे बघा. झटपट, घरी कोण नसेल, वहिनी वगैरे नसतील किंवा रागवले असतील तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता, है ना? बरोबर. हा, तर धन्यवाद. आपल्या सर्व पुरुष मंडळींसाठी एकदम भारी रेसिपी घेऊन आलाय गणेश मित्र. नक्की लाईक करा त्याच्यासाठी. नुसता चिकन आणायचा किंवा चिकनवाल्याकडनं मागवायचा, अद्रक लसूण पेस्ट घ्यायची, घरातले जे मसाले असतील ते घ्यायचे, मॅरिनेट करायचे, झाली रेसिपी. आणि फक्त तलता आला पाहिजे तुम्हाला. तेलाची चला, लय सेवा झाली. आलेला आहे एअर फ्रायर रेसिपी. हा, कच्चं वाटते. ते वाटते कच्चं कच्चं, पण हाय बघ कसं एकदम चांगला. कच्चा आहे. सॉफ्ट झाला एकदम. एअर फ्रायर आहे नक्की, तर अजून शिजवायला पाहिजे. कशाला? मग त्याचा ज्युसीनेस जाईल. बघा वहिनी खाऊन तुम्ही. मसाला थोडा तोंडात लागते. मसाला लागेल थोडा, पण चिकन चांगलं लागतं ना. चिकन चांगलं लागते. मग अजून टोस्ट व्हायला पाहिजे थोडासा. ठीक आहे, गुड जॉब. हा, मग टेस्ट मस्त आहे. आणि दुसरं वाला कुठे गेला? दुसरा हा येते. हे तुम्ही बनवलंय? हा, ये मी बनव. गुड, नाईस. आता ते अनायाला पण विचारून ये. हा, अनाया, भूमिशा, प्लीज ट्राय अँड गिव्ह द रिव्ह्यू. गरम आहे. वाव, एअर फ्रायर किती मस्त दिसते. गुड ना. मसालेदार चटकादार. मसालेदार चटपटा चिकन एअर फ्रायरचा. गरम आहे. ऑनेस्ट रिव्ह्यू. तंदुरी सारखा बनलाय. मस्त आहे ना. हा, हे बघा. आता तुम्हाला कोलीवाडा पण घेऊन येतो. चला, एअर फ्रायरचा ट्राय केला ना, आता चिकन कोलीवाडा ट्राय करा. गरम आहे. हे कुठला कोळीवाडा होता? हे पण चिकन कोलीवाडाच होता, पण त्याच्यात कॉर्नफ्लॉवर नव्हता, त्याच्यात दही होता. हा, दही आणि लिंबू होता. आणि हे कॉर्नफ्लॉवर वाला होता, तेलवाला फ्राय, अनहेल्दी. ही बोलायची गरज नाहीये. मम्माच्या डाएट साठी हेल्दी आणि आमच्यासाठी मी अनहेल्दी. पण एक ट्राय करेन. हा, तू ट्राय कर आणि मोती हो. आणि गुबगुबीत हो. गुबगुबीत. असं आहे. हा, पतिदेवनी बनवलाय म्हणून मस्त आहे बोलतात बघा. ऑनेस्ट रिव्ह्यू देते. कोणता चांगला आहे, एअर फ्रायर का
कॉर्नफ्लॉवर कोणता तेलवाला नाही एअर फ्रायर वाला हा मला 1 पॉइंट भेटलाय. आणि एअर फ्रायर की मी टेस्ट नाही केलं हा पण मला पण एअर फ्रायर आवडलं. आवडला? आता मी हे टेस्ट करणार. हा कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर दाखव हा गणेश तुला पण 1 पॉइंट. ते गणेशची आहे ना, हे कॉर्नफ्लॉवरची कमाल आहे. कॉर्नफ्लोअर मस्त वाटते. कॉर्नफ्लॉवर हा तर गणेशच्याच दोन्ही रेसिपी आहेत आणि गणेशच जिंकलाय बघा. गणेश खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खूप छान युनिक रेसिपी दाखवण्यासाठी. वहिनी किंवा घरामध्ये कोणी लेडीज रागवली तर आपण घरच्या घरी बनवू शकता. फक्त तेल वगैरे वापरताना जरा काळजी घ्या, दुसरा काय नाही. पण बघताय तुम्ही एकदम सोपी युनिक रेसिपी दाखवली. तर कसा होता आजचा ओव्हरऑल दिवस? आवडला? फुल एन्जॉय केला? काहीतरी वेगळा होता आजचा दिवस. हा दादाने आज दाखवलं की सेलिब्रिटी लोक कशी होली सेलिब्रेट करतात. मी पण खूप धमाल केला आणि माझीच विश होती की मला चांगल्यापैकी होली खेळायचं. ते माझ्या पॅरेंट्सनी आणि सगळ्यांनी फुलफिल केला. थँक्यू सो मच. म्हणजे युनिक होती ना, डिफरंट. खूप चांगली होली होती आणि मी खूप एन्जॉय केलं, नाचली. मिशा गावावरनं आली, काय बोलणार, कशी होती तुझी होळी? बापरे, पाहुण्यांची सेवा करून करून थकत नाही बघा. हा आपण गावात करतो तसं नाही केला, तर म्हणजे युनिक वे मध्ये सेलिब्रेट केली. आवडलं ना? हा आवडला. तर आम्ही पण पहिल्यांदाच गेलो होतो अशा काहीतरी नवीन ठिकाणी. आणि म्हणजे जेवढा आपला मोठा ग्रुप असेल तेवढी आपण धमाल करू शकता. हा जर आणखी आपली मंडळी असती तर आणखी मजा आली असती, आहे ना वहिनी लोक? हा पण आम्ही फुल एन्जॉय केला, ढोल वगैरे वाजवले, हा डीजे एन्जॉय केला, फुल एन्जॉय केला. तर तुमची होळी कशी होती ते पण कमेंट करा. आणि होळीच्या दिवशी काय रेसिपी तुम्ही बनवली ते पण सांगा. हा Cheers. तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि गणेशच्या रेसिपीसाठी नक्की लाईक करा. चला बाय बाय.